नमस्कार, मी नितीन लेट्सअप मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. अहिल्यानगर महाकरंडक रंगभूमीची रणभूमी वर्ष 13व. गेली 12 वर्ष खरंच खूप सुंदर सुंदर अशा एकांकिका आम्हाला बघायला मिळाल्यात. माझं हे 3रं वर्ष आहे जेव्हापासून मी लेट्सअप मध्ये काम करतोय आणि प्रत्येक एकांकिकेची संहिता, प्रत्येक एकांकिकेचा बाज हा प्रत्येक एकांकिकेपेक्षा वेगळा आणि काहीसा थोड्याफार प्रमाणामध्ये समोर सारखा जरी असला तरी त्या एकांकिकेचा विषय तेवढाच गांभीर्याने बघण्यासारखा आहे आणि याच सगळ्या एकांकिकेला परीक्षक सुद्धा तेवढेच तगडे पाहिजेत. आज माझ्यासोबत याच एकांकिकेचं 3ऱ्यांदा परीक्षण करणारे परीक्षक म्हणजे अभिनेते विजय सर माझ्यासोबत आहे. सगळे सर जाम भारी वाटत तुमच्यासोबत जेव्हा बोलतो ना मी, मला पर्सनल वाटतं की अरे यार सरांसोबत इंटरव्ह्यू नाही घ्यायचं, फक्त आपण गप्पा मारूया. सर मी त्याच विषयाला मला विचारायला आवडेल की 3रं वर्ष आहे तुमचं, अहिल्यानगर महाकर्नाटकासाठी तुम्ही परीक्षण करताय. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ना, जेव्हा परीक्षक म्हणून तुम्ही स्टेजच्या समोर बसता त्याच्या आधी तुमच्या मनामध्ये सुद्धा मी एक प्रेक्षक म्हणून ही एकांकिका बघतोय, ह्या गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टीकडे तुमचं प्रेक्षक म्हणून आणि कलाकार म्हणून बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? मी प्रेक्षक म्हणून येतो आणि कंटेम्पररी काय चाललंय हे बघायला येतो. बरोबर. अनावतपणे मी परीक्षक असतो. त्यामुळे आताची मुलं, त्यांचा आस्पेक्ट काय, त्यांच्या आताच्या थिएटर विषयी काय विचार आहेत, बरोबर. टेक्निकली काय विचार आहेत, हे कारण आपल्याला थोडंसं अपग्रेड राहणं महत्वाचं आहे ना. नंतर आम्ही केलं होतं, आम्ही ते केलं होतं, आम्ही प्राइजेस घेतली होती, असं होत नाही. कारण हे नाटक आहे, बरोबर. एक परंपरा आहे. बरोबर. ती परंपरा नेहमी पुढे जात असते. हो. आणि तुम्ही अपग्रेड नाही राहिले, तुम्ही त्या परंपरेला ऍक्सेप्ट नाही केलं तर ते तुम्ही ग्रुम नाही होऊ शकत. नक्कीच. तुमच्यात बुद्धीमध्ये वाढ नाही होऊ शकत. त्यामुळे मला आणि एस्पेशली आपली अहिल्यानगर महाकर्नाटक याला इथे एवढं आवडतं की सगळं छान ऑर्गनाईज, म्हणजे इथून सुरुवात आहे. बरोबर. विठ्ठलापासून एवढं कोणीच करत नाही. म्हणजे येतो, परीक्षा घेतात, एकांकिका बघतात, प्राइजेस येतात, निघून जातात. ते न करता इथं बाहेर आज नाट्य पंढरी म्हणून जे उभं केलेलं आहे तिकडे, हे म्हणजे फिरोजा साहेबांचं, मग स्वप्नील आमचा मनोद, अभिजित दळवी, पुष्कळ तांबोळी, अमोल, ही सगळी मंडळी एकत्र एक वेगळा त्याला एक आभास तयार करतात. हा भास तयार करतात. नक्कीच. म्हटलं तर भास, म्हटलं तर आभास, पण एक छान ऍटमॉस्फिअर इथून तुम्हाला शिकता येतं. आता ह्या वर्षी काय, बरोबर. या वर्षी काय, या वर्षी काय, तर हे एक ते ओढ असणं किंवा ते नजर असणं त्या बाबतीतली, हे इथून शिकायला आहे तुम्ही. नक्कीच. आणि खूप बरं वाटतं. आणि कॉम्पिटिशन म्हटल्यानंतर खरं जे आताची मुलं इतकी ऊर्जा आहे त्यांची ना, बरोबर. की हुशार आहेत, की हुशार आहेत. लेखक, डिरेक्टर, लाईट्स, काही गिमिक्स, हल्ली थोडे गिमिक पासून थोडं लांब आलेत परत. हो. तर बरं वाटतंय. हा. त्या गिमिक कधी पहिल्या आवडायच्या, नंतर इतक्या गिमिक्स मध्ये एवढ्या झाल्या होत्या हा. की ते डोक्यात जायला लागलं हा. होतं. गिमिक्स म्हणजे नाटक नाही रे. बरोबर. हा, इथे तुम्हाला फार प्रामाणिकपणे करावं लागतं. कारण एक्सपेरिमेंटल थिएटर आहे, हे प्रायोगिक रंगभूमी आहे. प्रायोगिक म्हणजे तुमचे किती प्रयोग व्हायला हवे. बरोबर. सगळ्या बाबतीत तुमचे प्रयोग व्हायला पाहिजे, त्याला प्रायोगिक आपण म्हणतो ना. पण व्यावसायिक करण्यासाठी आणि गिमिक करण्यासाठी अख्खं ते व्यावसायिक पडलं की हा लोकांसाठी आपण करतो. बरोबर. बरोबर. हे मला तर वाटतं तुम्ही ते लोकांसाठी किंवा परीक्षकांसाठी पण नाही नाटक करत, एकांकिका करत. तुम्ही तुमच्यासाठी करता, तुम्ही तुमच्यासाठी प्रयोग करता. नक्कीच. तो प्रयोग लोकांना कसा आवडतो, परीक्षकांना कसा आवडतो, यालाही द्या. बरोबर. मला प्राइज मिळाला पाहिजे, प्रयोग करा. स्वतःशी प्रामाणिक राहा, तुम्ही प्रयोग करा. नक्कीच. तर तुम्ही स्वतःला ग्रूम करू शकता, तुम्ही सुधारू शकता. नक्कीच. हे बघायला मी येतो. कारण मी आता व्यावसायिक नट आहे, मी पोटासाठी कामं करतो. पण ह्याची वाढ होण्यासाठी तुम्हाला ह्याच इकडे येऊन तुम्ही करावं लागेल, बघावं लागेल. तुम्ही तुमच्यावर जर प्रयोग करायचे असतील तर अशा गोष्टी तुम्ही रमायला पाहिजे, येऊन बघायलाच पाहिजे. नक्कीच. परत सांगतो, मैंने ये किया, हा. 1980 मी असं में मैंने केलेलं, ये हा. किया. झालं, केलं, चांगलं झालं, प्राइजेस मिळाली, बरोबर. सगळं झालं. पुढे पण आहेत चांगले लोक करणारे आहेत. नक्कीच. सगळं चांगलं जगात चांगले करणार, कुठेही काही थांबत नाही. त्यामुळे ते न थांबणारी जी प्रवाह आहे, हे नाटक, ते बघण्यासाठी मी इथे येतो. नक्कीच. मला या संदर्भातच तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की दरवेळेला ना आता नवीन जनरेशनला, झेन्झी जनरेशनला ना आपण मुद्दा म्हणून डिवचत असतो की अरे झेन्झी काय करतात, काय नाही करत. पण ना असं खूप वेळा होतं की आता एकांकिका स्पर्धेमध्ये ना झेन्झी जनरेशनचा खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे, त्यांचा ना खूप चांगला हातभार आहे. कलाकार म्हणून मला तुम्हाला विचारायला आवडेल की आत्ताची जी पिढी आहे, ज्या पिढीला असं वाटते की पिढी ती नाटकापासून दूर जाते किंवा त्यांना नाट्यकला समजत नाहीये, पण आता अशा स्पर्धा जेव्हा भरतात तेव्हा एखाद्या स्पर्धा भरतात त्याच्यामध्ये ना या नवीन पिढीला बघून एक कलाकार म्हणून तुम्हाला किती प्रसन्न होतं की नाही बाबा
आम्ही जे केलंय ना ते आम्ही आमच्या परीने जेवढं काही केलंय ते आम्ही नाट्यपद्धतीसाठी केलंय. आता जी पिढी येते ती पिढी सुद्धा त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतायत. काय सांगायला हो करतात, नक्कीच चांगला प्रयत्न करतात. आणि जेनजी म्हणायला काय, ते कसं आहे, जेनजी ही तुम्ही ऍक्सेप्ट करता, ती आपल्याला प्रथा नाही आहे, ती बरोबर तो समज आहे, बरोबर ती एक थिंकिंग आहे. जेनजी आपण नावं दिली, जेनजी, जेन एक्स, जेन वाय वगैरे नावं दिलेली आहेत, तिथून प्रथा आलेली ती. बरोबर. आपल्याला तसं काही नव्हतं, आमच्याकडे काही नव्हतं तसं काय. हो हो हो. आम्ही आपलं करतोय. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही जेनजी आहात, जेन एक्स आहात, जेन वाय आहात, काही नाही. तुम्ही इथे एक कलाकार म्हणून यायला हवं. नक्कीच. कलाकार म्हणून तुम्ही एक जी परंपरा सांगतोय, पारंपरिक परंपरा, म्हणजे ती कुटुंबापासून असू दे, कुटुंबातल्या गोष्टी असू दे. नक्कीच. मी जेनजी आहे म्हणजे मी आईला मानत नाही, वडिलांना मानत नाही, भावाला मानत नाही, बहिणीला मानत नाही, मी जेवण मानत नाही, असं काही नाही. तुमची जेनजीपणा जो असतो, जेनजी जी तुमचं ते स्टाईल आहे, ती सगळं पोट भरल्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला सुचतात. बरोबर. ज्याला अन्न पण मिळत नाही, ज्याला शिक्षण मिळत नाही, त्याला विचारा जेनजी म्हणजे काय, तो ते ऍक्सेप्ट करतोय का. बरोबर. मी त्यांच्या विरुद्ध नाही आहे, ते त्यांच्यामध्ये प्रयोग करायचा, रिबेल करायचा, रिबेल चेंज, रिबेल चांगलं आहे. तर चांगल्या गोष्टीसाठी रिबेल करा, देश वाचवण्यासाठी तुम्ही रिबेल करा, इंडस्ट्री वाचवण्यासाठी तुम्ही रिबेल करा, नक्कीच. चांगल्या गोष्टी वाचवण्यासाठी तुम्ही रिबेल करा. वाईट गोष्टीसाठी केलं तर बाकीचे आपण देश बघतोच की आजूबाजूचे देश आपले, नक्कीच. जेनजी म्हणून काय झालंय त्यांचं. हो हो हो. तर मी त्या गोष्टी पडत नाही, मला तेवढं जेनजी वगैरे काही नाही. इथे या, नाटक बघा, तुम्ही जेन झेडात वायात काय तुम्हाला काही कळणार नाही. बरोबर. चांगलं प्रेक्षक आहोत, एक चांगलं मुलांचं, आपल्याच वयाच्या मुलांचं नाटक चांगलं बघितलं आणि आनंद घेऊन आपण घरी जातोय, हे काहीतरी शिकलो आपण, हेच तुम्हाला करताय. तिसरं वर्ष आहे, तुम्ही पहिल्या 2-3 वर्षामध्ये सुद्धा या स्पर्धेचं तुम्ही परीक्षण केलं आहे. आता मागे वळून बघताना काय वाटतं की अहिल्यानगर महाकर्नाटक खरंच खूप चांगल्या पद्धतीने पुढे आले आणि नवीन ते सुद्धा अहिल्याकर्नाटक महाकर्नाटकाची जी कमिटी आहे ती सुद्धा नवीन प्रयोग करत आहे. प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय फरक वाटतो आणि काय बदल वाटतो आताच्या स्पर्धेत? नाही, मी एक प्रामाणिकपणे सांगेन, कदाचित मुलांना वाईट वाटेल, मी पहिलं वर्ष होतो, मध्ये एक वर्ष आणि आता आहे. फिरोदिया साहेब आणि मंडळी प्रत्येक वर्षी त्यांचे एक ऑर्गनायझर म्हणून खूप पुढे जाते, बरोबर, खूप चांगलं करते. पण त्या कम्पॅरिझन मध्ये आताची मुलं नाही करते. आज मला 25 एकांकिका आहेत, काहीतरी 25-27 17-18 बघितलेत मी, बरोबर काहीतरी. तर मला कॉम्पिटिशन मध्ये मला फार कमी एकांकिका मिळाल्या. मी काल मी नाव नाही घेत, पण मी काल आमच्या मित्रांनी सांगितलं बाजूला, तुम्ही या कथेपासून चांगलं आहे, हो चांगलं आहे, तुमची कथा चांगली आहे, सगळं चांगलं आहे, पण तुम्ही बघा स्पर्धेच्या अनुषंगाने थोडीशी बघा तुम्ही काय चाललंय, प्रायोगिक थिएटर, प्रायोगिक आपली नाटक कुठे चाललंय. बरोबर. तुम्ही शिकल्याचे नाही होणार. मी म्हणत नाही पुण्या मुंबईचेच, आता कोल्हापूरचे वगैरे चांगले करतात, हो इकडे नव्हतं तेवढं चांगलं, पण कोल्हापूरचे करतात. आता मला वाटतं पुण्यापासून आणि मुंबईपासून इंडस्ट्री पुढे सरकते विचाराच्या बाबतीत. बरोबर बरोबर. त्यामुळे बरं वाटतं. पण मी ते बरं वाटतं नाही, माझ्यासाठी सगळे सारखे आहेत, ते सगळे नाट्यकर्मी आहेत ते. नक्कीच. तर त्याने त्या लेवलला करायला पाहिजे. ते थोडंसं कमी पडतंय असं मला वाटतंय. आज ही आपली कॉम्पिटिशन खूप मोठी होते विजिबली. आज 1,61,000 अख्ख्या महाराष्ट्रात तेवढं प्राइस नाहीये. बरोबर बरोबर. 1,61,000, दुसऱ्या याला 1,00,000, तिसऱ्याला 75 समथिंग आहे, मला माहित नाही. आज एवढं पैसे दिले जातात. आज तुम्हाला राहणं 4 दिवस, तुम्हाला सगळ्या आपले जे नाट्यकर्मी आहेत त्यांना राहायची सोय आहे, जेवणाची सोय, बरोबर, तितके धडपडतात फिरोदिया साहेब आणि ही टीम की बाबा इकडे येऊन चांगली नाटकं होऊ देत. त्यांचे खूप व्यवसाय आहेत, तरी सुद्धा हे जाऊन काहीतरी घडायला पाहिजे. नक्कीच. त्या घडाच्या बाबतीत जी संख्या थोडी मला कमी झाल्यासारखी वाटते, ते दुःख होते. तर सोकॉल्ड जेनजी लोकांना मी किंवा आमच्या तरुण मंडळीने सांगू इच्छितो, पूर्ण प्रयत्न करा. खूप चांगला हा प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी, खूप चांगला प्रयत्न करा. लोकांचं बघा,
बरोबर. आत्मसात करा आणि तयारी करून परत पुढच्या वर्षी या. नक्कीच. नाही, खरंच खूप आवडलं. तुर्तास मी ते थांबतो, कारण का अजून एकांकिका बघायच्या आहेत, खूप चांगल्या आणि तुम्हाला सुद्धा मित्रांनो, प्रेक्षकांना जेवढी मजा येते त्यापेक्षा जास्त मजा परीक्षकांना येते, कारण का त्यांना सगळं माहिती असतं, कोणाचं कुठे चुकतंय, काय चुकतंय. प्रेक्षक फक्त बघतो त्याला सुद्धा कळतं, पण जेव्हा परीक्षक बसतात ना त्या खुर्चीवर, तेव्हा खरी एक कसोटी असते तुमची, असं बोलायला काय हरकत नाही. नाही नितीन, खरं सांगू का, परीक्षक म्हणून नाही बघत मी, परत सांगतो, ही लोक करतात, ते चुकतात म्हणून आम्हाला कळतं की चुकले म्हणून. वा, क्या बात आहे. ते चुकत नाही, मला नाही वाटत चुकलेत म्हणून. बरोबर. मी चूक करणारा कोण आहे? फक्त एक वय वाढलंय आमचं आणि एक्सपिरियन्स आहे. आज आयडिया, तुमची कल्पना आहे, ती कालच्या मुलाला सुद्धा येऊ शकते, जी मला वयाच्या 65 वर्षी पण आलेली नाहीये. ती कल्पना त्यांच्याकडे येऊ शकते जो 18-20 वर्षाचा आहे. बरोबर. हे 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 जे क्षेत्र आहे, नाटका क्षेत्र आहे, हे कल्पनेचं क्षेत्र आहे. कल्पना, कोणाची बुद्धी, ही बुद्धी कोणाची कम्पेअर नाही करू शकत इकडे. नक्कीच. तर कोणाला काय आयडिया मिळेल आणि काय येईल हे कम्पेअर करू शकत नाही. तर ते बघण्यासाठी म्हणून करा. आणि आता जी मुलं करू शकतायत, हो हो हो, म्हणून म्हणतात करा करा हे करा. साधनं सुद्धा आता उपलब्ध आहेत. येस, हे आहे, सगळं दिलेलं आहे तुम्हाला, बरोबर बरोबर. सगळं तुम्हाला दिलेलं आहे. पण फी बी काय, अगदी मामूली फी आहे, हो, आणि सगळं तुम्हाला दिलं जातं इकडे. नक्कीच आणि काय बघ, नक्कीच नक्की. नाही, खरंच खूप हरवलं. तुर्तास मध्ये थांबतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद लेट्सअपसोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि तुम्हाला तुमच्या सोबतच्या 2 परीक्षकांना ऑल द बेस्ट. रविवार येणार आहे, रविवार लवकरच येईल, उद्याच रविवार आहे आणि कसोटी आहे, शेवटी आपल्याला कळेलच. पण परत तेच तुम्ही मला जे बोलता ते मी परीक्षक म्हणून नाही बघत, मी प्रेक्षक म्हणून बघतोय, पण परीक्षकाचं ते काम असतं, शेवटी आपल्याला निकाल कळेल. हो. तोपर्यंत सर धन्यवाद लेट्सअप बोलल्याबद्दल, आणि पुन्हा एकदा जाम भारी वाटतं सर तुम्हाला भेटून. धन्यवाद 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 धन्यवाद.